रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा. त्रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायातील 1163व्या क्रमांकाची ही ओवी आज आपण चिंतनाकरिता निवडली आहे. 13वा अध्याय गीतेमध्ये 13वा अध्याय हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा अध्याय. क्षेत्रज्ञ योग अशा प्रकारचा हा अध्याय आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा निवाडा त्यावर विचार केल्यानंतर भगवंताने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ काय आहे, त्याची बैठक कशी घातली, या सर्व गोष्टींचा विचार केला आणि हे संबंध तत्वज्ञान माऊलींनी आपल्या ओव्यांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर ठेवताना मूळ गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये जर बघितले तर मला असं वाटतं काहीतरी 34 श्लोक आहेत आणि या 34व्या श्लोकावर माऊलींनी किती ओव्या लिहाव्यात, किती लिहाव्यात? 34 श्लोकात 34 ओव्या. बरं जाऊ द्या, 340 ओव्या, 10 पट 20 पट घ्या. 340 नाही तर 680 ओव्या व्हायला पाहिजेत, नाही का? पण माऊलींनी तब्बल या अध्यायावरती 1171 ओव्या लिहिल्यात आणि त्याच 1171व्या ओव्या एकापेक्षा एक सरस अशी ओवी तुम्हा मला ते तत्वज्ञान कळावं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार कळावा, परतत्वाचा विचार कळावा म्हणून माऊलींनी अगदी ओसंडून अशा ह्या ओव्या तुम्हा आम्हासाठी या ठिकाणी प्रगट केल्या. त्याच माऊलींच्या 13व्या अध्यायातील 1163व्या क्रमांकाची ही ओवी आज आपण चिंतनासाठी या ठिकाणी घेतो आहोत. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं 34 श्लोकामधून, त्यावरचं भाष्य, त्यावरची टीका, त्यावरच्या ओव्या, त्यावरचं स्पष्टीकरण, त्यावरचं आपलं मत माऊलींनी मांडलं आणि मग ते सर्व सांगून झाल्यानंतर माऊली तुमच्या आमच्यासाठी काहीतरी मागणी करतात की काय? एक सदिच्छा, शुभेच्छा, सद्वासना त्या ठिकाणी व्यक्त करतात की बाबा रे, सर्वांना दिसो परतत्व डोळा. थोडक्यात ओवीचा अर्थ सांगून जातो आणि नंतर आपण चिंतन करू. ओवी अशी आहे: दिसो परतत्व डोळा पाहो सुखाचा सोहळा. रेगो महाबोध सुकाळा माझी विश्व. ओवीमध्ये साधन, साध्य आणि फळ अशा 3 गोष्टी आपल्याला दिसून येतात. या ओवीमध्ये साधन काय आहे? रेघो महाबोध सुकाळा हे साधन आहे. साध्य काय आहे? साध्य आहे दिसो परतत्व डोळा, हे साध्य आहे. आणि फल काय आहे, परिणाम काय आहे? पाहो सुखाचा सोहळा, हा परिणाम आहे. आणि कुणाला सांगितलं आहे? करता कोण आहे? कोणी साधन करायचं? तर माझी विश्व. विश्वाला उपदेश आहे, विश्वासाठी मागणं आहे, विश्वाच्या कल्याणाचा विचार आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये बरेचदा विश्व असा शब्द आला आहे. विश्व, जग हे शब्द बरेचदा माऊलींनी घातले आहेत. काय व्यापक दृष्टिकोन असेल हो, काय व्यापक विचार असेल माऊलींचा. म्हणून तर कधी कधी असं वाटते श्री संत ज्ञानदेवांना माऊली का म्हणत असावे? काय वात्सल्य आहे
काय माधुर्य आहे, काय कळकळ आहे. कुणा एकाचा विचार न करता विश्वाचा विचार करावा. फक्त ते माऊलीच करू शकतात, कारण ही विश्वाची माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, नाही का? ज्ञानराज माझी योग्याची माऊली. योग्यांची माऊली आहे, ज्ञानांची माऊली आहे, भक्तांची माऊली आहे, विठोबाचे प्राण सखे आहे. त्याशिवाय शक्यच नाही ना हो. तुम्ही आम्ही आपण सर्वच जण एक दुसऱ्याचा विचार काही ना काही प्रमाणात करतच असतो ना. मी आणि माझं कुटुंब हा विचार तर आपण नेहमीच करतो ना. त्यापेक्षा ही पुढचा टप्पा, पुढची स्टेप जर बघितली तर मी आणि माझा परिसर, माझं गाव, माझा तालुका, माझा जिल्हा इथपर्यंत सुद्धा आपण झेप घेतो. पण त्याही पुढची झेप कुठल्याही त्या ठिकाणी मर्यादा न घालता विश्वाच्या कल्याणाचा विचार जे करतात ते संत असतात आणि ती आमची माऊली आहे. म्हणून या ओळीमधून माऊली ज्ञानोबारायांनी विश्वासाठी ही प्रार्थना, विश्वासाठी आपली सदिच्छा, विश्वासाठी उपदेश केल्याचं दिसून येतं. एक सांगू का? आकाशालाही गवसणी घालावी एवढी ही महत्वाकांक्षा आहे. विश्वाला परतत्व दिसो. हे बघा, हा विश्व शब्द काढायचा आणि प्रत्येक पदाला लागायचा, मग बघा कशी मजा गंमत दिसते. दिसो परतत्व डोळा, विश्वा दिसो परतत्व डोळा. पाहो सुखाचा सोहळा, विश्वा पाहो सुखाचा सोहळा. रिगो महाबोध सुकाळा, विश्वा रिगो महाबोध सुकाळा. तीनही ठिकाणी विश्व शब्द लावा. अशी गंमत आहे, तुम्हाला सांगतो. माऊली विश्वाने परतत्व डोळा पाहावा असं म्हणतात. विश्वाने सुखाचा सोहळा पाहावा असं म्हणतात. विश्व महाबोध सुकाळामध्ये त्या ठिकाणी प्रविष्ट व्हावं, विश्वाने महाबोध सुकाळामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करावा अशी इच्छा आकांक्षा माऊली व्यक्त करतात. नव्हे नव्हे, माऊली मागणं मागतात म्हणा, माऊली आशीर्वाद देतात म्हणा, काय म्हणायचं आहे ते म्हणा, पण माऊलींचे शब्द आहेत की दिसो परतत्व डोळा. मी सांगून गेलो की यात महाबोध सुकाळा माझी रिघो. रिघो म्हणजे प्रवेश करो, महाबोध सुकाळामध्ये प्रवेश करो हे साधन आहे आणि हे कुणीही करावं विश्व शब्द आल्यामुळं. काय माऊलींनी फक्त वारकऱ्यांना सांगितलं, वैष्णवांना सांगितलं, आर्तभक्ताला सांगितलं, जिज्ञासू भक्ताला सांगितलं, अर्थार्थी भक्ताला सांगितलं, ज्ञानी भक्ताला सांगितलं? अहो नाही, माऊलींनी कोणीही असू द्या ना, भक्त असू द्या, अभक्त असू द्या, कोणीही असू द्या, पापी असू द्या, दुराचारी असू द्या, चांडाळ असू द्या, महिला असू द्या, पुरुष असू द्या, कोणीही असू द्या, कोणीही या विश्वामध्ये जो कोणी असेल त्याला दिसो परतत्व डोळा. आता परतत्व वगैरे काय आहे, महाबोध काय, याचा आपण विचार करणार आहोत. पण मला तुर्तास थोडंसं प्रास्ताविक रूपानं या उभीचा एक संबंध लावण्यासाठी मी नंतर त्यावर बोलणारच आहोत. माऊलींची महत्वाकांक्षा, माऊलींची इच्छा, माऊलींची आकांक्षा आकाशाला गवसणी घालावी असं आहे, असं मी सांगून गेलो ना. दिसो परतत्व डोळा. माऊली विश्वासंबंधानं बोलतात, विश्वाच्या सुखासंबंधानं बोलतात, विश्वाला महाबोध प्राप्ती व्हावी म्हणून बोलतात, विश्वाला परतत्व डोळ्याने दिसावं असं म्हणतात. मी सांगितलं ना, आपण सर्वच जण सुखाचा विचार करतो, आपल्याला सुख मिळावं आपण विचार करतो ना. पण माऊली एका कोणाच्या सुखासाठी त्या ठिकाणी विचार करताना दिसत नाही, तर सबंध विश्वाला पाहो सुखाचा सोहळा असं म्हणतायत. बघा, तुम्ही आम्ही आपल्या सुखाचा विचार करतो तेवढ्यापर्यंत ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिसराचा सुखाचा विचार करावा, यात वावगा आहे असं म्हणणार नाही. पण आपण आपला सुखाचा विचार करत असताना
दुसऱ्याचा सुखाचा विचार केला नाही हेही मी समजू शकतो, पण दुसऱ्याच्या दुःखाचंच चिंतन का करावं हा मात्र एक संशोधनाचा विषय आहे. एक सांगू का, मनुष्याला, माणसाला, तुम्हा आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी दुसऱ्याच चांगलं दिसत नाही. शेजाऱ्याचं चांगलं झालं की पोटातच दुखते व्हावं. शेजाऱ्याने गाडी घेतली, शेजाऱ्याचा मुलगा मेरिटमध्ये आला, शेजाऱ्याच्या मुलाला नोकरी लागली, काय पोटात दुखते कोणास ठाऊक, पण असं होते. हा मानवी स्वभाव आहे. सहकार्याचं प्रमोशन झालं, सहकार्याची पदोन्नती झाली, सहकार्याचा पगार वाढला की माणसाला दुःख होते. मला सांगा, ठीक आहे, सुख होऊ देऊ नका, तुम्ही तुमच्या सुखात रममान राहा ना, पण त्याचं दुःख का म्हणून करून घेताय? एकीकडे आपण आणि एकीकडे माऊली माऊली विश्वाच्या सुखाचा विचार करतात. आता विषय निघाला म्हणून सांगतो, माणसं सुखाचा विचार करत असताना दुसऱ्याला दुःख देण्यातच आपलं आयुष्य त्या ठिकाणी खर्ची घालताना आपण बघतो. समाजामध्ये सर्वत्र ही स्थिती आहे. ही नवीन असं काही नाही. तुम्ही आम्ही आपण सर्व त्यातलेच आहोत. एक गृहस्थ असे होते, आयुष्यभर गावामध्ये त्यांनी दुःख दिलं. श्रीमंत होते, त्या ठिकाणी चांगला व्यापार चालायचा, दुकान चांगलं चालायचं, पैसा आहे, घर आहे, बंगला आहे, शेती आहे, सर्व आहे. पण त्या गृहस्थाचा स्वभाव असा होता की त्याला गावात काहीतरी खोडी केल्याशिवाय, कोणाला दुःख दिल्याशिवाय करमायचंच नाही. बघा, त्याचा धंदाच तो. याचं वाईट झालं पाहिजे, त्याचं वाईट झालं पाहिजे, प्रत्येकाला दुःखात कसं, अडचणीत कसं आणता येईल, हाच त्याचा एक कलमी कार्यक्रम. आयुष्यभर तेच केलं आणि आता म्हातारा झाला. प्रत्येकजण म्हातारा होत असतो, कोणी तरुण राहतो असं नाही. किती काही प्रयत्न केला वयला पोहण्याचा तरी कधी ना कधी तरी आपण म्हातारा होणारच आहो ना, होणार आहो की नाही. मग हा गृहस्थ आता म्हातारा झाला. बरं, म्हातारा झाल्यावर काय होते, एकदा जावंच लागते. कोणी असो, आपण चिंतन केलं आहे मागे, कोणीही जरी असलं तरी त्याला इथं थांबणे नाही, कधी ना कधी जावंच लागेल. तेव्हा या म्हाताऱ्याला मात्र हे कळलं की आता आपला काळ आलाय जायचा. अत्यंत निराश झाला, दुःखी झाला. त्याला एक मुलगा होता, मुलगाही बापासारखाच होता, खोड्या करणारा, गावाला दुःख देणारा, सर्वांचं वाईट चिंतणारा. मुलगा बापाजवळ आला आणि वडिलांना म्हणतो, बाबा तुम्ही चिंतेत दिसता हो, कशाची चिंता करताय? काय चिंता करण्याचं कारण काय आहे? सर्व आहे ना आपल्याजवळ, बंगला आहे, शेती आहे, माझं चांगलं चालू आहे, नातू आहे, तुम्हाला घरदार आहे, चिंतेचं काही कारण नाही, तुम्ही अजिबात चिंता करू नका. तो म्हणे, बेटा बरोबर आहे, मला चिंता याची काहीच नाही. मला चिंता आहे की आयुष्यभर या लोकांना त्रास दिला, मी मेल्यानंतर यांना कोण त्रास देईल रे, हे दुःखात कसे राहतील. बघा याची चिंता बघा. आयुष्यभर त्या ठिकाणी त्याने दुःख दिलं, आता मेल्यानंतर कोण दुःख देईल म्हणून चिंता. पण मुलगा काय कमी होता का, बहादर होता. मुलगा बोला, बाबा तुम्ही कशाला चिंता करता, मी तुमचा मुलगा आहे ना, अहो तुमचा वारसा चालवेल ना, पूर्ण गावाला तुमच्यापेक्षा जास्त दुःख देईल. म्हातारा म्हणतो, बरोबर आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, मी तुला घडवलंच तसं, पण तरीही मला चिंता ही आहे की मेल्यानंतर 13 दिवस तर तुला काही करता येणार नाही, दुःख देता येणार नाही लोकांना, त्याची मला चिंता आहे. ते 13 दिवस कोण दुःख देईल. मग काय करायचं? तो म्हणे, मी सांगतो तसं कर, तू मध्ये पडू नको. उद्या सर्व गावातले लोक बोलाव, ज्यांना ज्यांना मी त्रास दिला त्यांना चहा पाण्याचा कार्यक्रम ठेव. ठरलं. म्हाताऱ्यांनी सांगितलं, सर्व गावातले लोक आले, चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि म्हाताऱ्यांनी सर्वांच्या समोर येऊन सांगितलं, अरे बाबा मला खूप पश्चाताप होतोय, आयुष्यभर मी तुम्हाला त्रास दिला, आयुष्यभर दुःख दिलं. आता लोक बोलले, दिलं तर दिलं, आता माहिती आहे, आता ठीक आहे ना, आता मेल्यावर तरी आम्ही तुमच्या तावडीतून सुटू, मनात बोलले असतील. म्हातारा म्हणून तुम्हाला पश्चाताप आहे, आता मला त्या पश्चातापाचं प्रायचित्त घ्यायचं आहे, मी सांगतो तसं एक तुम्ही करा, नाही म्हणू नका. म्हणे सांगा काय करायचं.
म्हणे मी मेल्यावर मला कोणीही खांद्यावर न्यायचं नाही. काय करायचं मग? माझ्या पायाला दोऱ्या बांधायच्या, दोर बांधायचा आणि मला स्मशानापर्यंत ओढत न्यायचं रोडवरून, रस्त्यावरून. अरे हे काय? नाही नाही नाही, हेच आहे, हेच मला करायचं आहे. आणि नाही म्हणायचं नाही तर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. मुलगाही बोलला नाही, आता बाबाची इच्छा आहे तसंच करावं लागेल. ठीक आहे. काही दिवसानं म्हातारा गतप्राण झाला, म्हातारा मेला. आणि म्हातारा मेल्यानंतर सर्व गावातले लोक आले, म्हणायला लागले असते बरं झालं म्हातारं गेलं, पण ठीक आहे आपल्या याच्याप्रमाणे आलेत. आणि मग मुलगा म्हणतो अरे वडिलांची ही इच्छा होती की ते काही बाकी काही आणायचं नाही, गाडी घोडी किडी बिडी काही नाही, दोर आणे. 2 दोर आणले, वडिलांच्या पायाला बांधले. आणि म्हटलं मुलाने हात लावला नाही. जे लोक होते ना गावातले ज्यांना त्रास दिला ते 15, 20, 40 लोक आले आणि दोर म्हाताऱ्याला ओढायला लागले, ओढत न्यायला लागले दोर पायाला बांधून. मनातल्या मनात त्यांनाही खुशी वाटली असेल की बरं आहे, म्हातारा जन्मभर आपल्याला त्रास दिला, मेल्यावर आपण त्याला त्रास देतो. काही का असे ना, गंमत अशी झाली, कोणीतरी पोलीस स्टेशनला कळवलं भाऊ की असं असं कोणीतरी एका माणसाला पायाला दोर बांधून फरफरत नेत आहे मशानामध्ये. माणूस जिवंत आहे की मेला हेही माहिती नाही. आले ना पोलीस, पोलिसांची गाडी आली, पोलिसांनी बघितलं, लगेच ऑर्डर दिली, थांबवलं. काय चालला हा प्रकार? तुम्ही माणसाला ओढत नेताय. माणसं सांगायला लागले हो नाही नाही साहेब तसं नाही, हे मेलेले आहेत. ते मेलेले आहेत का तुम्ही ओढून त्यांना मारलं हे आम्हाला माहिती नाही, ते नंतर कळेल. तुम्ही पहिले गाडीत बसा. 2 गाड्या आणल्या, दोन्ही गाडीत 10, 15, 20 लोक त्या ठिकाणी कोंबले. गंमत अशी झाली हे सांगायला लागले नाही हो, त्यांचीच अंतिम इच्छा अशी होती की मला तुम्ही खांद्यावर नेऊ नका, मला ओढत न्या. कुठे लिहिलं आहे? कुठे लिहिलं आहे? त्यांचं मृत्यूपत्र दाखवा, काय लिहिलं आहे ते. आणि ही पद्धत असते. आम्ही तर म्हणतो तुम्हीच त्यांना मारलं, त्यांची संपत्ती लुटण्यासाठी, त्यांची संपत्ती लाटण्यासाठी तुम्ही केलेला हा डाव आहे, बिलकुल चालणार नाही. सर्वांना गाडीत बसवलं, पोलीस स्टेशनला नेलं. पुढे काय झालं यात आपल्याला पडायचं नाही. आपला दृष्टांत एवढ्यासाठी आहे की माणसं आयुष्यभर तर दुसऱ्याचं वाईट करतात, दुःख देण्याचा प्रयत्न करतात, पण मेल्यावर सुद्धा दुःख मिळावं, त्यांचं वाईट व्हावं. अहो जेलमध्ये गेला ना, स्मशानात पोचायच्या अगोदर बाकी लोक जेलमध्ये पाठवली, म्हणजे मेल्यानंतर सुद्धा दुसऱ्याला त्रास व्हावं याची तजवीज करून ठेवतात. मी का सांगतो आहे? माऊली ज्ञानोबा आहे, पाहो सुखाचा सोहळा. माऊली ज्ञानोबा मात्र विश्वानं सुखाचा सोहळा पाहावा असं म्हणतात. आणि आम्ही सुखाचा लवले सोहळा, सुखाचा सोहळा सोहळा तर दूरच राहिला, सुख तर सोडा, त्याच्या सुखाने आम्ही सुखी होणं तर सोडा, पण त्याला दुःख कसं द्यावं हा आमचा हेतू असतो, हा आमचा विचार असतो. पण संत महात्मे मात्र भूतांची दया भांडवल संता, भूतांची हृदया भांडवल संता, आपुली ममता नाही देही. भूत मात्र बाबतीत सर्वत्र प्रेम असणारे आणि जगाचा उद्धार करण्यासाठी जे येतात ना ते खरे संत असतात. आणि माऊली ज्ञानोबा मात्र विश्वाचा विचार करणाऱ्या. माऊली ज्ञानोबारायांचे अनेक माऊलींचे ज्ञानेश्वरीतील तुम्ही ओव्या वाचल्या किंवा अभंग वाचले ना तर विश्व कल्याण, जगत कल्याण, सर्वांचं कल्याण हाच हेतू ठेवून, हाच ध्यास ठेवून ज्यांचं ग्रंथ संपदा आपल्याला दिसते, नवे नवे संबंध आयुष्यभर माऊलींनी हेच शिकवलं. आजही ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माऊली आपल्याला तेच सांगतात की पाहो सुखाचा सोहळा. कोणी पाहावा हा सुखाचा सोहळा? विश्वातल्या प्रत्येक माणसाला विश्वाने विश्व पाहो सुखाचा सोहळा. मी जसं सांगून गेलो ना, विश्व शब्द सर्वीकडे लावा, पाहो सुखाचा सोहळा, विश्वाने सुखाचा सोहळा पाहावा. मी ओळीची सुरुवात करत असताना 3 गोष्टी सांगितल्या होत्या, साधन, साध्य आणि परिणाम. आता जे मी सुखाच्या सोहळ्याबाबतीत बोललो ना हे खरं म्हणजे परिणाम, फल मी सांगितलंय. साधन आहे रिगो महाबोध सुकाळा आणि साध्य आहे दिसू परतत्व डोळा. आता त्यात
दोन्ही पदात आपल्याला विचार करायचा आहे. बोलण्याच्या ओघामध्ये माऊलींची ओवी बघितली ना, माऊलींची ओवी मननासाठी चिंतनासाठी घेतली की राहवतच नाही. हं. आपण कुठे जातोय, काय राहिलं आणि काय सांगितलं पाहिजे हेही विसरल्या जाते. आणि मग माऊलींची ती भूमिका, माऊलींचा तो विचार बघितला, माऊलींचे शब्द बघितले की सुचत नाही. पाहो सुखाचा सोहळा. माऊलींनी हा परिणाम सांगितला. पाहो सुखाचा सोहळा. सुखाचा सोहळा सर्वांनी पाहावा, विश्वानी पाहावा, अशी एक मोठी अशी महत्वाकांक्षा माऊलींनी व्यक्त केली, इच्छा माऊलींनी व्यक्त केली, आशीर्वाद माऊलींनी आपल्याला दिलेला आहे. तुर्तास आज या ओवीवरचं चिंतन आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा याच ओवीवर आपल्याला चिंतन करायचं आहे. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.